नमस्कार. हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. काल गोंयच्या इतिहासाक काळिमा फासणारी घटना आमच्या गोंयांत घडली. एकदम निंदनीय आनी खरेंच खेद आनी मनाक इतकें दुख्ख जाणवता. कित्याक 28 लोक काल जनावरां भाशेन तांकां स्वास घेवंक गावना धुवराच्या हितून मेले, थोडे होरपळून उज्यान मेले. एका कारणीभूत एकमेव म्हणटा तें गोंयचे सरकार, सरकाराचे अधिकारी आनी जे कोण हेंचे पळय हप्ते खाताले पळय ते एका रातीन क्लब तयार जायना. हे क्लब कल्चर, ही डान्स बार, हे नायट क्लब कोणी परमिशन दिता? खंय व्हरता गोंयांक आमच्या? हे कालची घटना पळयल्या उपरांत हे दिसता इतकें सादी गोश्ट ना. आयज आमच्या कोस्टल बेल्टान जे नायट लायफ सुरू जाल्लें आसा पळय, खंय तरी आमी बँकॉक सारकिल्या वेश्या वेवसायार वयता काय दिसती पडपाक लागलें आसा. जे काल पळय 28 फॅमिलीचे 28 लोक संवसाराक ना जाले. खरें म्हणशा जाल्यार अधिकारी जे कोण आसा तेंचेर एफआयआर रजिस्टर जावपाक जाय. तांकां बिहायंड द बार घालपाक जाय. कित्याक ह्या क्लबाच्या नांवान हप्ते गोळा करून हे गब्बर होणारे काही राजकीय नेते सुद्दां हितून इन्वॉल्व आसतले, त्या बद्दल दुमत ना. सरकारा कडेन आव्हान करता, खरोच सरकार जागरूक आसा आनी तुमकां त्या फॅमिलीची हाय नाका. ह्या क्लबाच्या फाटल्यान कोण कोण इन्वॉल्व आसा, तो मालक जालो, कोण कोण भाडे घेतला तो पण जालो, पण अधिकारी, राजकीय नेते, कोण पंचायत सदस्य, सरपंच, हे सगळे बिहायंड द बार वचपाक जावो. तेन्ना तांकां अद्दल घडटली. कित्याक हो सद्या नॅक्सस म्हाका दिसता आमच्या गोंयच्या कानो कोपऱ्यांत पावल्ले आसा आनी येणाऱ्या काळान आमची पिढी बरबाद जातली. पण हितून मरे गोंयचें नांवूय सुद्दां तुमी मरे जगाच्या नकाशा वयल्यान नश्ट करतले. हे सरकारान लक्षांत दवरचें.